इंटरडिपेंडन्स मध्ये काय आहे? इंटरडिपेंडन्स मध्ये काय आहे? हॅलो हॅलो एकमेकांवर अवलंबून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही दुसऱ्यांकडे ते काम करून घेऊ शकता, काढून घेऊ शकता. खालच्या केस मध्ये डिपेंडेंट आहे, त्याने केलं तर केलं, नाही तर नाही केलं. केलं तर ठीक आहे, नाही केलं तर तुम्ही काही करू शकत नाही. इंटरडिपेंडन्स मध्ये काय आहे? कमन, तुम्ही त्यांच्याकडे काम करून घेऊ शकता. आता डिपेंडन्स कडनं आपल्याला इंडिपेंडेंट, इंडिपेंडेंट कडनं आपल्याला कुठे जायचंय? इंटरडिपेंडेंट. लोकांकडनं काम करून घेता आलं पाहिजे. एकटे आपण काही करू शकत नाही. एकटे धीरूभाईंनी सुद्धा काही केलेलं नाहीये. लोकांवरती आधारित सगळ्या गोष्टी आहेत, इतर लोकांवरती आधारित गोष्टी आहेत. मग आपल्याला या इथून शिफ्ट व्हायचंय. आता याच्यामधला डिफरन्स आपल्याला कसा कळेल? डिपेंडन्स मधून आपल्याला इंडिपेंडन्स जर व्हायचं असेल तर काही गोष्टी पाळाव्या लागतील. ही प्रायव्हेट विक्ट्री आहे, जे आपली स्वतःची आपण उन्नती करणार. त्यावेळेला आपण स्वतःवरती आपण काय करणार? ताबा मिळवू शकतो किंवा मिळवल्यानंतर आपण इंडिपेंडेंट होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे पब्लिक वरती विजय मिळवायचा असेल, पब्लिक कडे काम करून घ्यायचे असतील तर आपण सेकंड पार्ट मध्ये बघूया. आता पहिलं फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इज प्रायव्हेट विक्ट्री मध्ये बी प्रोएक्टिव्ह. प्रोएक्टिव्ह म्हणजे काय? पुढाकार घ्या. एक्स्ट्राच ना, पुढाकार घ्या. पुढाकार घेतो तो व्यक्ती पुढे जातो. राईट? टेक इनिशिएटिव्ह. डोंट वेट फॉर अदर्स. दुसऱ्यांसाठी थांबू नका, तुम्ही पुढाकार घ्या. राईट? फॉर एक्झाम्पल, एखादा अपघात होतो रस्त्यामध्ये, आपण हायवेवर चाललेलो असतो, 2-3 लोक उभे असतात, आपण गाडी स्लो करतो, ठीक आहे, बाकीची निघाला पुढे. दिस इज नॉट प्रोएक्टिव्ह. प्रोएक्टिव्ह कोण? जो गाडी थांबवेल, जो लीड घेईल, जो जाऊन त्या जखमी व्यक्तीला पाठीबिनी पाजेल किंवा पुढची व्यवस्था करायला पुढाकार घेईल. दॅट इज कॉल्ड प्रोएक्टिव्ह. राईट? हा व्यक्ती पुढाकार घेणार. हा डाउनलाईनचे फोन येतील याची वाट नाही बघणार. ही विल बी प्रोएक्टिव्ह. हैदराबाद अनाउन्स केलं, आय विल बी द फर्स्ट टू टेल एव्हरीबडी. टक 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 टक, मी पुढाकार घेऊन सांगणार. आणि मी आपल्याला सतत फोन करणार, हे आहे का, ते आहे का, असं झाले का, तसं झाले का. आय विल बी प्रोएक्टिव्ह, म्हणजे मी जबाबदारी स्वीकारतो. डिटेल मध्ये आपण पुढे बघणार आहोत. बिगिन विथ द एंड इन माइंड. ह्या जर्नी मध्ये आपल्याला काय करायचंय? बिगिन द एंड इन माइंड म्हणजे शेवट काय आहे ते अगोदरच डोक्यात असलं पाहिजे, कळलं पाहिजे आपल्याला शेवट काय आहे. सुरुवात आपण कशी केली? तुम्हाला काय अपेक्षा आहे या एलडीबी मधून? शेवट काय अपेक्षित आहे? इथून जाताना काय अपेक्षित आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुमचा माइंड त्या दृष्टिकोनातून तिकडे काम करायला सुरुवात करेल. एंड माहित असेल तर कसं जायचं ते बरोबर काय होतं? रूट होतो. सो बिगिन विथ एंड इन माइंड. पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. ज्या गोष्टी आवश्यक आहेत अगोदर करायच्या त्या अगोदरच करायच्या, चालढकल करायची नाही. पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. जी प्रायोरिटी आहे आपली ती प्रायोरिटी आपण बदलायची नाही. तर आपण दुसऱ्यांवर अवलंबून न राहता इंडिपेंडेंट होण्याच्या मार्गाकडे आगेकूच करू शकतो. आणि इंडिपेंडेंट झाल्यानंतर पुढे पब्लिक विक्ट्री म्हणजे लोकांकडून आपल्याला काम करून घ्यायचंय. कुठलीही गोष्ट असेल, घरातली असेल, बाहेरची असेल, कॉलनीमधली असेल, कंपनीतली असेल, पीआरबी मधली असेल, व्हॉट एव्हर, इट्स ऑल अबाउट पीपल बिझनेस. बट पब्लिक विक्ट्री कशी मिळणार? थिंक विन विन. व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला विचार कसा करायचा आहे? लोक व्यवहार करत असताना व्यवसायामध्ये कशामध्ये? थिंक विन विन. तुझाही जीत, माझी पण जीत. मी जिंकला पाहिजे आणि तू हारला पाहिजे, ऐसे मेंटॅलिटी नाही चलेगा. राइट? थिंक विन विन. समोरच्या व्यक्तीचा फायदा झाला पाहिजे आणि आपलाही फायदा झाला पाहिजे, दोघं विजयी झाले पाहिजे. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड अँड देन टू बी अंडरस्टूड. फार महत्त्वाचं आहे. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड म्हणजे इतर लोकांना तुम्ही अगोदर समजून घ्या. पण आम्ही अपेक्षा उलटी करतो अगोदर. आम्ही काय म्हणतो? मला समजून घ्या बाजीराव, मला समजून घ्या. तू काय, तुला समजण्यासारखं काय नाही. आपल्याला काय करायचंय? इतर लोकांना समजून घ्यायचे अगोदर आणि मग अपेक्षा ठेवायची. मग अपेक्षा ठेवायची की लोक मला समजून घेतील. घेतलं तर ठीक आहे, नाही तर ठीक आहे. आपली भूमिका आहे मला समजून घ्या, समजून घ्या नव्हे. मी समजून घेऊ शकतो, मी समजतो, मी समजतो, मी समजून घेऊ शकतो, मी समजतो, मी समजून घेऊ शकतो. सो फर्स्ट बी इन द पोझिशन टू अंडरस्टँड पीपल. तुम्हाला कळत नाही का? तो 2 वर्षापासून पीएचडी मध्ये आहे,
तुम्हाला समजायला पाहिजे. तू समजलं तो नवीन आला आहे, बरोबर. तो नवीन आहे, विश्वास स्लिप असणारच नाही पहिल्यांदा. तुम्हाला एवढं कळत नाही आम्हाला 2 लाख रुपये मिळतात का आम्ही स्लिप असते. किती वेळा सांगायचं तुम्हाला तुम्ही काय केलं होतं पहिले 2 आठवडे. इथे बसलेले अजून किती लोकांनी विश्वास वाचले नसेल. पण थोडा चेक वाढला की आपण म्हणतो हा पण मला काय होतं हा आम्ही काय पैसे आले तर बस. बस आहे की नाही. मग आपण काय करणार अगोदर समजून घेणार आहोत आणि नंतर अपेक्षा करणार की लोक आपल्याला समजतील. सिनर्जी. व्हॉट इज सिनर्जी? सिनर्जी इज टीम स्पिरिट, टीम एनर्जी. एकत्रित ऑर्केस्ट्रा बघितला का कधी जरी ऐकलाय का? ओके. मेलोडी मेकर्स तुमच्या काळातला बरोबर. तर या ऑर्केस्ट्रामध्ये निरनिराळ्या प्रकारची वाद्य असतात, बरोबर. तबला असेल, गिटार असेल, व्हायोलिन असेल, पेटी असेल, ड्रम असेल वगैरे वगैरे बरेच प्रकारची वाद्य असतात. कुळकुळा असेल समजा. तर नुसता तबला 3 तास ऐकायचा, नुसतीच पेटी 3 तास ऐकायची, नुसतंच टाळ 3 तास ऐकायचा. भजन पण नुसतंच टाळ, नुसतीच पिपारी 3 तास ऐकायची. कसं वाटेल? कधी संपेल? बोर होणार की नाही? राइट. सो अकेले से कुछ नहीं होने वाला. आप कितना भी बढ़िया तबला बजाओ, जाकीर हुसेन सुद्धा त्याला कोणीतरी लागतं. आपण काल बघितलं नुसते फुंकून फुंकून कोण होतं ते? बिस्मिल्ला खान, बरोबर. नुसती हवा फुकायची बाहेर, त्यांना सुद्धा साथ लागते. पद्मभूषण विभूषण. राइट. ग्रेट पीपल. लता मंगेशकर गाणं सुरेल, म्युझिक नको, लक्षात घ्या. सो अकेले से कुछ नहीं होगा. 2 लाखाचा चेक झाला म्हणजे गेले वर लगेच ढगात. कधी ढग विरघळतील आणि कधी खाली आपल्याला कळणार नाही. इट इज सिनर्जी. इट्स अ टीम वर्क. इट्स अ टीम स्पिरिट. सो ऑर्केस्ट्रा हे उत्कृष्ट उदाहरण आहे. कुठलंही एक वाद्य किती चांगलं वाजवत असेल एखादा व्यक्ती तरी सुद्धा तो ऑर्केस्ट्रा ठरू शकत नाही. इट विल नॉट बी म्युझिक टू इयर्स. ज्या वेळेला आपल्या टीम मध्ये प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो, वेगवेगळ्या पद्धती म्हणजे त्याची कुवत जी आहे त्याचं जे तो बेस्ट देत असतो, त्या बेस्ट मधून आपल्याला काय घेता येईल अशी टीम आपण तयार केली पाहिजे. कुणाला तबला, कुणाला गिटार, कुणाला व्हायोलिन, कुणाला पेटी वगैरे 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 वगैरे. and that will make a synergy. ती एनर्जी असेल त्याला म्हणतात टीम वर्क मध्ये काय म्हणतात? सिनर्जी. राइट. धीरूभाई अंबानीने काय केलं असेल? अकाउंट साठी एक सेक्शन असेल, ऍडमिनिस्ट्रेशन साठी एक सेक्शन असेल, परचेस साठी असेल, सेल्स साठी असेल, मार्केटिंग साठी असेल, ऍडव्हर्टायझिंग साठी असेल, रिसर्च डेव्हलपमेंट साठी असेल, मॅन्युफॅक्चरिंग साठी असेल, फक्त जमीन खरेदी करत राहण्यासाठी एखादं डिपार्टमेंट असेल. ही सगळी टीम मिळून रिलायन्स होते. गेटिंग माय पॉइंट? सो वर्किंग इन सिनर्जी इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टेंट. यू कांट वर्क अलोन. अकेले काम नहीं कर सकते. और ये सारी चीजें करने के लिए हमको क्या करना पड़ेगा? वी हैव टू शार्पन द सॉ. खूप जुनी गोष्ट सगळ्यांना माहित असेल. लाकूड तोडायची गोष्ट माहिती आहे का? माहिती आहे. काय सांगा सगळ्यांना. एक लाकूड तोडला होता. तो दररोज लाकडं तोडून आपलं उदरनिर्वाह म्हणजे पोट भरून घेत होता. तो असंच एकदा जंगलात गेल्यानंतर लाकडं तोडत असताना त्याची लाकडा म्हणजे खुराक पाण्यात पडली. मग आता दररोजच त्याचं अर्निंग तिथं थांबतोय असं म्हणून तो झाडाखाली बसून रडू लागला. त्यावेळेला त्याला देव प्रसन्न झाला आणि लाकूड तोड्याला तो देव, तू बाबा रडू नको, तुझी मी कुऱ्हाड पाण्यातून काढून देतो. मग ज्या वेळेला तो लाकूड तोड्या पाण्यामध्ये बुडाला